रामनवमीला श्रीरामांचा जन्मोत्सव असतो आणि चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्मोत्सव असतो. तर सकाळी सकाळी 6 वाजताच मारुतीचा जन्म झालेला आहे. आपल्याला सर्वांना ही कथा माहीतच आहे. तर आज आहे ना हनुमान जयंती असल्यामुळं आमच्या इथं शेजारच्या मंदिरात गेलो होते ऋग्वेदृशांगला घेऊन सकाळी सकाळी. तर आमच्या इथं भागामध्ये जवळच पाटाच्या कडेला छोटंसं हनुमान मंदिर आहे. तर खूप असं मोठे मोठे सप्ते इथे होत असतात आणि हनुमान मंदिरात आज हनुमान जयंती आहे. तर इथं आता छान अशी पूजा केलेली आहे आणि ऋग्वेदृशांनीही इथं हनुमानाची पूजा केली. तर आज आता भरपूर असे लोक इथं पूजा करण्यासाठी आलेले आहेत. तर खूप सुंदर पहाटेपासून इथं हनुमानाचा अभिषेक झाला आणि आता ऋग्वेदृशांग पण करतात पूजा. तर मारुतीला आहे ना अशा पद्धतीने रोज जल वाहिलं तरीही खूप चांगलं असतं. श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीवर राहतो. तर मारुती हे खूप मोठे श्रीरामांचे भक्त आहेत आणि मारुतीची जरी पूजा केली तरी श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर इथं पहा हनुमान चालिसाचं हे मोठं पोस्टर लावलेलं आहे. तर बसल्यावर हनुमान चालिसा आहे ना मस्त असं वाचता येतो आणि टरबूज खरबुजाचं इथं प्रसाद वाटण्यात आला. आणि हे लोक जे झोपलेले आहेत ना तर ते कावडीवाले आहेत. प्रवरा संगमवरून त्यांनी कावडी आणलेल्या आहेत आणि आता खूप अशी यात्रा आहेत ठिकठिकाणी गावातील देवांच्या यात्रा आहेत चैत्र पौर्णिमेला. तर हे कावडीवाले पायी पायी पाणी घेऊन येतात गंगेचं आणि आपल्या गावी घेऊन जातात पायी पायी. तर हे प्रत्येक गावातली लोक आहेत पहा इथं. ऋग्वेदृशांग शाळेत गेल्यानंतर आता आम्ही ना भरपूर असं दही साचलेलं होतं. तर मग म्हटलं चला आता आपण आहे ना आज श्रीखंड करूया संध्याकाळी जेवणासाठी. तर मग आता हा चक्का करण्यासाठी हे दही कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर बांधून ठेवल्यावर हे आपल्याला कुठंतरी टांगून ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी ना दिवसभर गळून गेलं पाहिजे आणि मस्त असा चक्का आपल्याला मिळाला पाहिजे. तर आता हे आपल्याला बांधून ठेवायचं आहे कापडामध्ये. तर दिवसभर हे पाणी गळतं आणि घरगुती आपलं होममेड श्रीखंड तयार होतं. तर हे कुंकू टिकली किचनवर शॉर्टवर पण मी टाकणार आहे. तर चला आज पाहूया आपण श्रीखंड रेसिपी. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर आपली मंडळी आलेली आहे आता घरी सुट्टीवरून आणि ऋग्वेदृशांग गेले शाळेत. तर त्यांचे आता कालपासून सुरू झालेलं आहे पुढचं वर्ष. तर आता सकाळी सकाळी पहा शाळेत गेलेत आणि आज आहे हनुमान जयंती. तर आमच्या इथे आहे ना हनुमानचं मंदिर आहे मळ्यामध्ये पाटाच्या कडेला. तर आज तिथे ना खूप सुंदर असा कार्यक्रम असतो. तर सकाळी सकाळी आज ऋग्वेदृशांगला मी घेऊन गेले होते दर्शनाला. नारळ फोडलं, दिवा लावला. तर मस्त असं वाटतं पहा. तिथं पण प्रसाद वाटप सुरू आहे आणि आम्ही पण दर्शन करून आलो. श्याम पण सकाळी नारळ फोडून आला. तर चला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या मंडळीची सुट्टी कशी गेली? छान गेली, मजेत. तर 8 दिवस ज्योती सुट्टीला राहिली आणि मुलांची शाळा सुरू आहे ना त्यामुळं लवकर जाऊन आली ती सुट्टीला. आणि विकासचा पण आता जाणार आहे फॅमिली सगळी पुण्याला, हाय का नाही? त्यामुळेच मग लवकर, नाही तर मग मे मध्येच शक्यतो सुट्टीला जाताना असं. मग विराज काय म्हणला? विराज सोबत छान ओळख झाली आता. ओळखायला लागला आता आत्या आहे म्हणून. ज्योतीचे कान तरसत होते आत्या आत्या ऐकायला. म्हणाला, मला ओळखतच नव्हता ना तो. जवळ असून तिला वाटायचं मला आत्या म्हणत नाही, माझ्याकडे येत नाही. चांगलं यायचं मस्त. आता 8 दिवसात भरपूर अशी ओळख झाली. मग आता बरं वाटतंय ना. तर विराजचा पण बर्थडे आहे 8 एप्रिलला. पण आता काय झालं ते जायचेत आता पुण्याला, त्यामुळे आता तिकडंच बर्थडे करतील. तर मग छोटंसं गिफ्ट पण त्याला दिलंय आम्ही आत्ताच. बाबा गाडी खेळण ना ते, आहे का नाही? खेळत होता इथं पटांगण आहे तर म्हणलं इथं खेळायचं, तो इथंच खेळायचं. आता पुण्याला गेल्यावर जास्त खेळायला जागा पण राहत नाही. आणि ऋषांग रात्री ना खूप रडला. त्याला आहे ना विराजची आठवण आली बरं का. कारण 8 दिवस आहे ना आता तो खेळायला लागला ना, दादा दादा म्हणायला लागला, पोरांबरोबर खेळायला लागला. आणि त्याला असं झोपल्यावर आहे ना त्याला विराजची आठवण आली.
तर मुळं रडत होता रात्री. आम्हाला कळालंच नाही, म्हणलं एक ज्योती म्हणती का म्हणून रडतोय. हळूच म्हणतो मला आहे ना विराजची लय आठवण येते आता. आता गेलाय शाळेत. तर चला तर मैत्रिणींनो, करते व्हिडिओला सुरुवात. तर सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असन, ऋग्वेद ऋषांनी छान अशी मारुतीची पूजा केलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे मारुतीचा जेव्हा जन्म होतो ना, सकाळी 6-6:30ला सूर्य उगवतो तेव्हा, तर मारुतीनी सूर्याकडे झेप घेतली होती, काहीतरी फळ म्हणून सूर्याला खायला मारुती चालले होते. तर हे लक्षात राहण्यासारखी कहाणी आहे. आणि ऋग्वेद ऋषांना पण मी सांगितली बरं का ती चालता चालता. तर मुलांना खूप म्हणजे असं विशेष वाटतं काहीतरी, आहे का नाही. तर चला आता आवरायचे. आणि आता इथे ना दही उरलं तर चक्का करायला आहे ना बांधून ठेवलंय कापडात. आणि संध्याकाळी आहे ना मस्त असं आपण श्रीखंड करू. तर चला. तर इथं पहा, एक ॲमेझॉनवरून पार्सल आलेलं आहे. तर यामध्ये काय आहे आपण पाहूया आता. तर आता राजवीर खोलते पहा पार्सल. तर यामध्ये आहे मशाजर. तर हे मशाजर आहे ना सागरनी काकूसाठी मागवलेलं होतं, पण त्याने सांगितलं खोलून व्यवस्थित पहा आणि त्याचा व्हिडिओ पण काढून ठेवा. तर आम्ही याला सर्व फंक्शन पाहिले त्याचे आणि यूज पण करून पाहिले. तर खूप मस्त असा मशाज होतं याने बरं का. तर आता हे काकूसाठी सागरनी घेतलेलं आहे हे मशाजर. तर ऑनलाईन त्यांनी मागवलेलं होतं, पण सागर पुण्याला गेला आणि ते आलं. तर मग आम्ही आता ते सगळं चेहऱ्याचं सुद्धा मस्त असं मशाज होतं. तर ते थोडंसं आम्ही यूज पण करून पाहिलं. आणि काकूला पण आता आल्यावर आम्ही शिकवणार आहोत ते यूज कसं करायचं. तर आम्ही अगोदर यूज करून पाहिलं आणि आता काकू आल्यावर तिला शिकू, कारण तिची थोडीशी आहे ना पाठ मणके हे सारखं दुखत राहतं ना. तर त्यामुळं सागरनी काकूसाठी हे बुक केलेलं होतं. तर छान आहे, आम्ही सुद्धा घेऊ. तर ज्योतीने याचे फंक्शन पण सगळे समजून घेतले. राजवीरला सुद्धा थोडासा मशाज करून पाहिला आम्ही. तर चला तर मंडळी, आता आहे ना दुपारच्या वेळी इथं कावडीवाले चाललेले आहेत. तर भरपूर असे कावडीवाले पहा. आणि इथं पालखी पण चाललेली आहे. तर ही आहे ना दगडवाडीची पालखी आहे, कावडीची मळगंगा देवीचं यात्रा आहे. तर ती पालखी आहे. तर इथं आता ही मुलं चालली होती घेऊन. तर संध्याकाळच्या वेळी आता आपला हा चक्का झालेला आहे पहा तयार. तर मस्त असं सगळं त्याच्यातलं पाणी गळून गेलंय आणि ज्योतीने छान असं हे सगळं फेटून घेतलंय. तर श्रीखंड करायचं एकदम सोपं आहे. तर असा चक्का झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये घालायची आहे साखर, पिठी साखर. आणि ड्रायफ्रूट टाकायचे असले तर आपण टाकू शकतो, वेलायची पावडर टाकायची. आणि मस्त असं आपलं श्रीखंड अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. तर कुंकू टिकलीच्या शॉर्टमध्ये टाकणार आहे मी हे श्रीखंडाची रेसिपी. तर पहा असं छान असं फेटून घेतलं ना तर एकदम विकतच्या श्रीखंडासारखं श्रीखंड आपलं तयार होतं, घरगुती श्रीखंड. तर तुम्ही पहा किती छान असं श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे आता. आणि हे नंतर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं, थंड झाल्यावर खायचं. तर ऋग्वेद ऋषांग अजून शाळेतून आलेले नाहीत, तोपर्यंत आम्ही ना हे श्रीखंड करून ठेवलं होतं. तर आता इथं पहा एकदम मस्त असं तयार झालेलं आहे श्रीखंड. आणि आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर पण टाकली आणि पुन्हा फेटून घेतलं छान असं. आणि एका डब्यामध्ये भरून आहे ना आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ.